बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लाडू प्रसादामध्ये आळ्या, बुरशी लागल्याचा प्रकार, भाविकांचा आरोग्याचा प्रश्न। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लाडू प्रसादात पाकिटामध्ये चक्क आळ्या आणि लाडूला बुरशी लागल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला। श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात येतात। देवाच्या दर्शनासाठी आलेला भाविक मोठ्या श्रद्धेने देवाचा प्रसाद म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केलेला लाडू प्रसाद आपल्या घरी घेऊन जात असतात। हा प्रसाद आपल्या अल्प दरात उपलब्ध करून दिला जात आहे। त्याप्रमाणे देवाचे दर्शनासाठी आलेल्या पंढरपुरातील एका भाविकाने लाडू प्रसादाच्या पाकिटमध्ये आळ्या आणि लाडूला बुरशी लागल्याची चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल केली आहे। या चित्रीकरणामध्ये संबंधित भाविकाने लाडू प्रसादाच्या पाकिटमध्ये आळी आणि लाडूची बुरशी लागल्याचा आरोप केला आहे। दरम्यान याच लाडू प्रसादाच्या पाकिटमध्ये चक्क आळी आणि बुरशी असल्याचे दिसून आले आहे। निकृष्ट प्रसादामुळे भाविकांचा आरोग्याचा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे। यामुळे भाविकांमध्ये मोठी नाराजी दिसून आली आहे। मंदिर समितीकडे तक्रार 28 ऑगस्ट रोजी मंदिर समितीचे लाडू विक्री केंद्रामध्ये लाडू प्रसाद खरेदी केला। त्या लाडू प्रसादामध्ये आळी मिळून आली आहे। हा लाडू प्रसाद याबाबत समितीच्या कार्यालयात जाऊन दाखवला आहे। तसेच संबंधित लाडू बनवण्याच्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी मनमोहन अनिल अभंगराव यांनी केली आहे। लाडू केंद्रामध्ये लाडू तयार केले जातात, त्यासाठी काही कर्मचारी काम करतात। लाडूमध्ये आळी नव्हती, पाकिटमध्ये आळी दिसून आली आहे। लाडू दररोज तयार करून विकले जातात। झालेला प्रकार गंभीर आहे। संबंधित कामगारांना नोटीस दिली आहे। राजेंद्र राऊत, व्यवस्थापक, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती।